अचूक बातमी। आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी सकल मराठा समाज मोहोळ शहर व तालुका यांची तालुक्याची मीटिंग ममता टॉकीज मोहोळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी मराठा समाजाचं न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा मुंबई दौरा होणार आहे आणि त्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनासाठी ही आजची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। जवळपास तालुक्यातल्या सर्व गावातून प्रतिनिधी आजच्या या मोहोळ तालुक्याच्या मीटिंगला उपस्थित आहेत। आजच्या मोहोळ तालुक्याच्या मीटिंगमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी ठरलेल्या आहेत। त्या म्हणजे प्रत्येक गावामधून 5 ते 10 स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे, नाव द्यायचं आहे आणि अंतरावरील स्वयंसेवक म्हणून जायचं आहे। दुसरा ठराव झाला आहे की 4 दिवसाच्या आत तालुक्यामधील प्रत्येक गावात मोहोळ तालुक्याच्या प्रमुख लोकांच्या 2 किंवा 3 टीम तयार करून गाव बैठका आयोजित करायच्यात आणि त्या गाव बैठकांमधून सगळ्या लोकांना आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी मुंबईला यायचं आहे। आणि तिसरा महत्त्वाचं त्या ठिकाणी ठराव झाला आहे तो म्हणजे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दबावतंत्र वापरून शासनाच्या सरकारच्या सांगण्यावरून आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरांवर लोकांवर बंधू भगिनींवर जर खोटे आणि बनावट गुन्हे दाखल करत असेल तर शासनाला आणि प्रशासनाला मराठा समाज त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी तयार आहे। एकही मराठा बांधव अशा खोट्या आणि बनावट गुन्ह्यांना घाबरणार नाही। तुम्ही जेवढे गुन्हे दाखल कराल तेवढा जास्त देशाने मराठा समाज तुमच्या विरोधात त्या ठिकाणी उभा टाकणार आहे। त्या समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करून सरकार, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन एकत्र येऊन जर गुन्हे दाखल करत असतील तर पुन्हा एकदा सांगतो, मराठ्यांनी घोड्यांच्या टापांचाही आवाज न येता किल्ले सर केल्याचा मराठ्यांचा इतिहास आहे। त्यामुळे पुन्हा जर मराठ्यांना ललकारी फोडचाल तर तुमचा किल्ला घेतलेला सुद्धा मराठा समाज कळू देणार नाही। हा पुन्हा एकदा इशारा या गृहमंत्र्यांना, सरकारला आणि शासनाला। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून 67 वर्ष झाले, 68 वर्ष झाली, परंतु तुमचे माझे लपलेले कुणबीचे पुरावे ह्या सरकारनं बाहेर काढले नव्हते। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून, त्यांच्या पुढाकारातून तुमच्या घराघरामध्ये कुणबीचे दाखले निघतायत, पुरावे निघतायत। तुमची लेकरं बाळं शिक्षणासाठी चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये जात आहेत, नोकरीसाठी चांगल्या ठिकाणी लागत आहेत। त्याच्यामुळं जरांगे पाटलांच्या आवाहनाला आपण जोरदार प्रतिसाद द्यायचा आहे। प्रामाणिक नेतृत्व समाजाला फार काळानंतर मिळतं। ऐतिहासिक असं नेतृत्व मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं। आपण आपल्या नेतृत्वाला एकटं पडू द्यायचं नाही। आपण एकटं पडू देणार का? आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। एक मराठा, एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 29 ऑगस्टला न भूतो न भविष्यती मुंबई मराठ्यांचं वादळ बघणार म्हणजे बघणार आणि मुंबई ही चक्काजाम होणार म्हणजे होणार। एक मराठा, लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा।